जयसिंगपूर जवळ पेट्रोलने भरलेले टँकर पलटी, लाखोचे नुकसान, मोठा अनर्थ टळला। जयसिंगपूर रेल्वे स्टेशनच्या पलीकडे नवीन सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर हॉटेल सिग्नेचर जवळ पेट्रोलने भरलेले टँकर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात पेट्रोल रस्त्यावर सांडून लाखो रुपयाचे नुकसान झाले। ही घटना मंगळवारी दुपारी 4:30 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अपघातानंतर सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील वाहतूक तब्बल 2.5 ते 3 तास विस्कळीत झाली होती। भर उन्हात आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस महामार्ग पोलीस पथकाने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलने भरलेले टँकर मिरज डेपोहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते। दरम्यान समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल चरीत जाऊन पलटी झाले। टँकर पलटी होताच त्यामधील पेट्रोल मोठ्या प्रमाणात बाहेर पडले। घटना अत्यंत धोकादायक स्वरूपाची होती। टँकरमधील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाले असते तर सुमारे 1 किलोमीटर परिसरात भीषण आग लागण्याची शक्यता होती। त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक बंद केली होती। टँकर पलटी झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत दरवाजाची काच फोडून बाहेर उडी मारत स्वतःचा जीव वाचवला। त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले। यानंतर 2 क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेले टँकर बाजूला काढण्यात आले, तसेच अग्निशमन दलाला पाचारण करून सांडलेल्या पेट्रोलच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा फवारा मारण्यात आला। घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या अपघातामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे।